अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। नमस्कार मंडळी, आज मी आपल्याला जी बाहेरील बाधा किंवा आपण कोणतीही महत्त्वाची कामे करत असू ते जर होत नसतील या त्रासामुळे, त्यावरती मी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक उपाय सांगणार आहे। आणि मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशा अनेक महत्त्वाच्या येणाऱ्या व्हिडिओची माहिती तुम्हाला नक्की भेटत राहील। तर मंडळी, बाहेरची बाधा किंवा एखादा चांगला मनुष्य असतो, त्याचे जी काही काम आहेत त्याची ती महत्त्वाची कामे पूर्ण होत नाहीत। बाहेरची बाधा झाल्यावर तो माणूस तो व्यक्ती पूर्णपणे शांत होऊन जातो, सुस्त होऊन जातो। त्या व्यक्तीचा चेहरा असा बारीक होऊन जातो आणि जेवण जात नाही, भूक लागत नाही आणि चांगला बोलणारा व्यक्ती, हसून खेळून राहणारा व्यक्ती एकदम अचानक शांत होऊन जातो। हा जो काही त्रास होत असतो ती म्हणजे बाहेरची बाधा असते। यामध्ये अमावास्येला रात्री काही जणांना झोप येत नाही, रात्री दचकतात, काही जण रात्री झोपेत बडबड करत असतात, यामध्ये काही जणांना कसलाही आवाज येतो, भास होतो, हे सगळं बाहेरच्या बाधेचं प्रमाण आहे। असे जे बाहेरच्या बाधेचे प्रकार असतात, कोणतेही बाहेरची बाधा असो, दत्त महाराजांचा किंवा स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा अशा व्यक्तींसाठी, त्या व्यक्तींचा हात आपल्या हातात घ्यायचा जप करताना, आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा त्या व्यक्तीचा हात आपल्या हातात घेऊन कालभैरवाष्टक म्हणायचं, रामरक्षा म्हणायची, श्रीवल्का सुक्त देखील तुम्ही म्हणू शकता। आणि रामरक्षा कशी म्हणायची तर, एका पेल्यात पाणी घ्यायचं, आपला हात त्या पेल्यावर ठेवायचा, एक उदबत्ती लावायची आणि ते पाणी त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं, आणि जी उदबत्तीची रक्षा आहे ती त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून द्यायची आणि मग त्या व्यक्तीला अंघोळ करायला सांगायची। अशा प्रकारची ही छोटीशी सेवा तुम्ही जर केली तर तो जो व्यक्ती आहे ज्याला बाहेरची बाधा झाली तो पूर्णपणे फ्रेश होऊन जातो। किंवा तुम्हाला जरी वाटलं दिवसभरात की तुम्हालाही आळस आलाय, कोणतंच काम करू वाटत नाही, कुठे मन लागत नाही, तर हा उपाय तुम्ही सुद्धा करू शकता। मंडळी, हे त्रास कशामुळे होत असतात? आपण बाहेरचं जे काही खातो, कोणाच्या घरी खातो, त्या व्यक्तीचे सगळे आचार विचार त्या खाण्यामध्ये येत असतात। कोणाचे विचार चांगले असतात, कोणाचे विचार चांगले नसतात। आपण जर अमावास्येला कोणाच्या घरचं जर खाल्लं तर आपलं मास पुण्य त्या व्यक्तीला जातं। श्री गुरुचरित्रामध्ये याचं वर्णन आहे। आपली जी महिन्याभराची जी सेवा आहे ती त्या व्यक्तीच्या घरात जाते। मग आपण जर ऑफिसमध्ये असाल किंवा कोणाच्या घरी असाल तर ऑफिसमध्ये आपले डबे शेअर करायचे नाहीत, कोणाच्या घरचं खायचं नाही, अमावास्येला कोणाच्या घरचं बाहेरचं खायचं नाही। ही जी काही कालभैरवाष्टक सेवा आहे, रामरक्षा, श्रीवल्का सुक्त म्हणायचं आणि पिवळ्या मोहऱ्या आहेत त्या आपण त्या घरामध्ये टाकू शकता। जे काही बाधेचे प्रकार आहेत, हा त्रास आहे तो पूर्णपणे कमी होईल। आणि अजून एक उपाय, त्यांना 7 शनिवारी एका मातीचं पंती द्यायची, त्यामध्ये तेल द्यायचं आणि त्या व्यक्तीला त्या तेलामध्ये पाहायला सांगायचं, त्या व्यक्तीला त्या तेलामध्ये पाहायला सांगायचं आणि ते तेल त्या व्यक्तीला मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन व्हायला सांगायचं। हा उपाय आपण बाधेचा त्रास पूर्णपणे निघून जातो। दुसरा उपाय, एक मोरपीस घ्यायचं आणि त्या व्यक्तीच्या अंगावरून 7 वेळा उतरायचं। ते उतरताना काय म्हणायचं तर, ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः हा शावीर मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। 7 वेळा मोरपीस त्या व्यक्तीच्या अंगावरून उतरायचं आणि हा मंत्र म्हणायचा। हे रोज केलं तरी त्यांच्या मनातील निगेटिव्हिटी पूर्णपणे निघून जाईल। अशा प्रकारे बाहेर बाधेसाठी हे सगळे उपाय तुम्ही करून पहा आणि हा उपायाचा तुम्हाला काय फरक पडतो ते मला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा। झालेली सेवा महाराज दत्त महाराजांच्या आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते। धन्यवाद।